चला, शुभ संध्याकाळ. आज आपल्याला मानव ते महामानव हे पुस्तक आपण वाचनास घेतलेलं आहे आणि ते मी उद्या संपवणार आहे. कारण महत्वाचं परत आपल्याला अजून एक पुस्तक तरी घ्यायचं आहे. 2-3 दिवस राहिलेले आहेत. मला वाटतं शनिवारपर्यंत मला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. 23 एप्रिल म्हटलंय मी, पण 23 एप्रिल पर्यंत नाही येतो. तर जरा चेक करून सांगते मी. तारीख थोडीशी बदलली. तर त्यामुळं दुसरं पुस्तकही आपलं संपलं पाहिजे. आणि हे थोडस महत्वाचं असल्यामुळे मी ऍक्च्युली आजच संपायचं म्हणत होते. पण बघूयात कसं काय आहे ते. कारण महत्वाचा जो भाग आहे योग, आपण जे आता मोक्ष करायचं म्हणतो किंवा आपल्याला जे पृथ्वी बरोबर हायर आयामात जायचंय, आपल्याला वेगळ्या वेगळ्या असेन्शन साठी आपण प्रयत्न करतो. वेगळ्या आयामात आपल्याला कुठल्या आयामात जायचंय यासाठी प्रयत्न करतो. या दृष्टिकोनातून हे जो काही योग आहे, जसं ध्यान योग आहे, नंतर भक्ती योग आहे, परत अष्टांग योग आहे, हे सगळे मार्ग आपल्याला माहितीच आहेत. तर याच्यात यांनी हे सगळे मार्ग अपूर्ण सांगितलेत अरविंदांनी. हे सगळे अपूर्ण मार्ग आहेत आणि पूर्ण योग त्यांचा आहे तो आपल्याला महत्वाचा ग्रहण करायचा, की अरविंदांच्या मते कशाने आपण मोक्ष पाहू शकतो किंवा आपली जी फ्री विल आहे. आपण बघितलं जो आपला कार्यक्रम झाला 8 दिवसाचा, चला मानवी चैतन्याच्या पलीकडे किंवा आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 3, ते 8ही दिवसामध्ये आपण जे काही बघितलं की काय बदल होतोय गॅलेक्सीमध्ये, पृथ्वीमध्ये, आणि हा बदल आपण समजून घेतला, ज्ञान घेतलं. मग आपल्याला फ्री विल काय आहे, आपल्याला काय हवंय, आपलं पृथ्वीच्या बदलाबरोबर, गॅलेक्सीच्या बदलाबरोबर आपल्याला आपल्यात कोणता बदल हवाय, आपली फ्री विल कोणती हे आपण बघितलं, कोणती ठेवायची. आणि जी काही आपली इच्छा आहे ती सादर कशी करायची, पूर्ण कशी करायची हे आपण बघतोय. तर आपली जी काही आता इच्छा आहे, फ्री विल आहे, कोणाला 5व्या आयामात जायचंय, कोणाला अशा आयामात जायचंय की तिथून परत मनुष्य जन्मच नको. मग तिथे राहून सपोर्ट सिस्टीम मध्ये काम करणे, इतरांना पुढे आणणे, इतरांच्या असेन्शनला प्रयत्न करणे, असं करू शकतो. काहींची फ्री विल ती असणं म्हणजे असू शकेल. तर हे तुम्हाला मी सांगितले, तुमच्या फ्री विल कॉन्सन्ट्रेट करा आणि बघा काय तुम्हाला वाटतं. ते काही इतकं सोपं नाहीये. आपल्या आत 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 मध्ये जाऊन आंतरिक इच्छा, सोलवर कॉर्विंग्स काय झालेत, सोल काय म्हणतोय, सोलला जोडून, हायर सेल्फला जोडून आपली ही फ्री विल आपल्याला शोधायची आहे. मी जरी अजून म्हणतीये, माझं उदाहरण झालं, मी जरी म्हणतीये की मला आता 64 डायमेन्शनच्या पलीकडे जायची माझी इच्छा, की मला नको आता कुठलंच आयाम नको आहे, आणि मला आता काही करायची इच्छा नाहीये, सपोर्ट सिस्टीमही नको, काही नको. मला सगळ्या गोष्टीतनं मोक्ष हवा आहे. नुसतं जन्मातून नाही, मनुष्य आणि जन्म या फेऱ्यातूनच मला वाचायचं नाहीये. तर मला माझं अस्तित्व झिरो म्हणजे शून्य, मला शून्य हवंय बस. नथिंग, शून्यात जायचं. जे इन्फायनाईट आहे आणि जे अल्टिमेट आहे, की हळू हळू सगळ्यांना पुढं तिथेच जायचंय. शून्यच आहे. ऍक्च्युली आपणही शून्यातच आहोत. आपण हे काय सगळं जगतोय ते सगळं नाटक आहे. आपल्या डोळ्यावरची धूळ आहे, पडदा आहे. आपण काहीच नाही, आपण शून्यच आहोत. मग जे आपलं अस्तित्व आहे, जे सत्य आहे तेच मला हवं आहे आता. त्यामुळे मला आता त्याचा ध्यास लागलेला आहे. तर हे जरी असलं तरी अजून एक 5-6% असं वाटतंय चेकिंगची गरज आहे. चेक करायची गरज आहे. अजून आत जाऊन, अजून आत जाऊन. कुठं सुप्त काही राहिलेलं नाहीये ना. अजून काही बदलत नाहीये. हे करायचंय अजून 5-6%. ते राहिलेलं आहे. हे मी तुम्हाला सांगते. आणि ह्याच्यासाठी आता जी काही आपली इच्छा आहे, मग ह्याच्यात अरविंदांनी पूर्ण योग जो सांगितलाय, तो आज किंवा उद्या होऊन जाईल. म्हणजे महत्वाचं ते आहे. आणि तेच आता स्वामीजी तेच सांगत आहेत. बस. ते म्हणतात हे केल्याशिवाय आता आपण म्हणजे जे काही मोक्ष पूर्ण हवंय, पूर्णत्व, शून्यत्व, आपण बुद्धत्व म्हणू. जे काही बुद्धत्व हवंय त्याच्यासाठी त्यांनी 24 तासाची साधना दिलेली आहे. 24 तासाची साधना म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे जीवनातल्या मी कशी घेत आहे, मी कसं
तटस्थ तटस्थता पण नाहीये. अरविंद म्हणतात तटस्थता पण नाहीये. पण एक काही चेतना, कॉन्शियसनेस ठेवून गोष्टी करणे. म्हणजे शेवटी आपणच आपल्या प्रत्येक जाणिवेला, मनाला, विचाराला चेक करायचं आणि जे काही आपल्या आता आपण शिकतोय ते इम्प्लिमेंट करायचं, दुरुस्त करायचं, की बरोबर वागले का? बरोबर झालं का? नाही. मग या गोष्टीत काय करायला हवं? तर ओके, समजून घ्यायचं, उमजून घ्यायचं, टाकायचं. नाही आता आपल्याला हे असं नाही करायचं, तसं करायचं. हे करत राहणं म्हणजे तुम्ही त्या ह्याच्याकडे फ्री विलकडे जाणार, मोक्षत्वाकडे जाणार. असं स्वामीजींनी सांगितले. म्हणजे आता समजा काही खातोय, ते खाण्यात सुद्धा पूर्ण मग्न होऊन खायचे. काय खायचे? कॉन्शियसनेस पाहिजे. चहा, कॉफी सोडून दिला पाहिजे. त्याने काहीच मिळत नाही. पूर्ण कॉन्शियसनेस. काय खातोय? योग्य तेच खाल्लं पाहिजे. योग्य तेवढंच खाल्लं पाहिजे आणि योग्य पद्धतीनेच खाल्लं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत म्हणजे हे काही खाण्याचं नाहीये, वागण्याचं झालं, झोपण्याचं झालं, ध्यानाचं झालं, सगळंच. मग ह्याच्यातले सबकॉन्शियस सगळं रिकामं केलं, की आपोआप हे असं वागलं जाणार आहे. मग सबकॉन्शियस रिकामं करणं, हेच भर दिलेलं आहे अरविंदांनी, की आपलं जे अचेतन मन आहे ते खाली करणं गरजेचं आहे. आपण जे म्हणतो बिलीफ पॅटर्न सगळे डिझॉल्व्ह करणं आणि हे आपल्याला महत्वाचं या प्रकरणातलं बघायचं आहे. पण त्याच्या आधी थोडंसं चेतनेचंही वाचूयात. तर आता मी भाग 1 संपवलेला आहे आणि आता भाग 2 सुरू करत आहे. भाग 2 चं नाव आहे मानसशास्त्र, चेतनेसंबंधीचे शास्त्र. आता पहिलं आहे त्याच्यातलं प्रकरण भाग 2 मधलं चेतनेचा प्रश्न. थोडंसं वाचूयात आणि मग कधी आपण पुढं नंतर या ह्याच्याकडे कंटेंटकडे परत येऊयात काही गोष्टी आपल्या झाल्यानंतर. तर तिहेरी कारण मला बघावं लागतं, की लेव्हल काय आहे, अंडरस्टँडिंग काय आहे, उपयोग किती होणार आहे. कारण बऱ्याच गोष्टी अजून इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टिकोनातून होत नाहीये तुमच्याकडनं. मग हे चेतना वाचून आणि ते सगळं वाचून काही उपयोग होणार नाहीये. त्यामुळे टप्प्याटप्प्याने जावं लागणार आहे. तर तिहेरी कूट प्रश्न म्हणजे थोडक्यात आता इथे सांगायला हरकत नाही देवी ध्यान. देवी ध्यान आपण ऑब्जेक्टिव्ह काय ठेवलेलं आहे? देवी ध्यानाचं ऑब्जेक्टिव्ह हेच ठेवलेलं आहे. त्यातला एक छोटासा कंटेंट, की जे मी आता म्हटलं, की सगळं अचेतन मेन रिकामं करायचंय, पॅटर्न बदलायचे, बिलीफ थेरपी बदलायच्यात आणि आपल्याला हायर कॉन्शियसनेस गाठायचं आहे. ह्याला देवी ध्यान मी ऑब्जेक्टिव्ह ठेवलेलं आहे. या हायर एक स्टेपवर जाण्यासाठी, की हृदय ओपनिंग म्हणजे आपले हृदयाचे गुण विकसित करायचे. म्हणजे स्वतःवर सेल्फ प्रेम करायला लागलं पाहिजे आपण. म्हणजे आधी जसं वागलो ते न्यूट्रल डिलीट करून टाकायचे. म्हणून देवी ध्यानाचं ऑब्जेक्टिव्ह ठेवलं होतं. पण अजून एकानेही नाव दिलेलं नाही. एक्सरसाइज करायला घेतले, ते पण काही केलं नाही. आता देवी ध्यान नुसतं करून उपयोग नाहीये. हे बघा, आता काही स्टेप पुरतं ध्यान. नंतर 24 तास ध्यान जरी करत राहिलं बसून, तरी त्या गोष्टी होणार नाहीयेत. आचरणात आणायच्यात. हे चेतना म्हणजे पूर्ण विचार, जाणिवा वाढवायच्यात. त्यासाठी मी सांगते ते करणं फार गरजेचं आहे. पण एकही नाव आलेलं नाही अजून. मग नुसतं देवी ध्यान 10 वेळा करून दिवसातनं काहीच साध्य होणार नाहीये. लक्षात घ्या, अशी कितीतरी ध्यानी लोकं मी आजूबाजूला बघतीये. माझे नातेवाईक सुद्धा आहेत. माहितीतले आहेत. पण आचरणात झिरो आहे. काय उपयोग नसतो असं. तर त्यामुळे देवी ध्यानावर आज मला मीटिंग ठेवावी लागली. सगळ्यांनी केलं पाहिजे असं नाही मला म्हणायचंय. तुम्ही पे केलंय, तुम्ही घेतलंय, पण मला जागं करायचंय. मला जाणीव करून द्यायची आहे. पुढं तुमचं तुम्ही. तर जाणीव करण्यासाठी ती मीटिंग ठेवली. म्हणून मग मी हे सांगते. तर आपण आता तिहेरी कूट प्रश्न म्हणजे तुम्हाला अजून उमगलंच नाहीये ना ते देवी ध्यानाने काय करायचं. खूप वेळा सांगून झाले. आधीपासून सांगते. 3 महिने सांगते, की या गोष्टीकडे जायचंय आपल्याला. पण अजून एकही व्यक्तीने ते काही लिहिलेलं नाहीये. एक्सरसाइज वाक्य पण किती लोकांनी लिहिली. म्हणून मग माझ्या लक्षात येते, की तुम्हाला अजून इतकं महत्त्व कळलेलं नाही जाणीवेचं. जाणीव कशी वाढवायची आणि काय आपण केलं पाहिजे आणि आचरणात काय आणलं पाहिजे तर ते. तर बघा आता पहिला जो काही आहे चॅप्टर ह्याच्यातला चेतनेचा प्रश्न त्यात तिहेरी कूट प्रश्न म्हटले. आपण जेव्हा आपले अस्तित्व, आपली चेतना अथवा चैतन्य व आपले सचेत व्यक्ती म्हणून असणारे वैशिष्ट्य या 3 गोष्टीकडे पाहतो आणि त्याचा मूळ उगम काय आहे, त्यांचा आधार काय आहे, त्यांच्या स्वाभाविक प्रवृत्ती काय आहेत, त्यांच्या सर्वात आतमध्ये असणारे रहस्य काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपल्यासमोर हे तिहेरी स्वरूपाचे कोडे उभे राहते. ते एक कोडे आहे अशी आपण सुरुवात करतो आणि ते एक रहस्य आहे
असं आपण शेवट करतो. बघा म्हणजे कोडं आहे आणि कोडं आपण जसं सोडवतो तसं शेवट काय असतो, तर जे काही उत्तर मिळालं कोड्याचं, तर ते रहस्यच असणार आहे. कारण कोडच रहस्यमय आहे ना. आपल्याला न उलगडलेलं कोड आहे. म्हणजे काय? पुन्हा सांगते, जे बोलले आता तेच. आपण जेव्हा आपले अस्तित्व, आपली चेतना अथवा चैतन्य व आपले सचेत व्यक्ती म्हणून असणारे वैशिष्ट्य या 3 गोष्टींकडे पाहतो. म्हणजे व्यक्तिमत्व, आपली व्यक्ती काय आहे, आपले कुठल्या स्वरूपाची व्यक्ती आहे, या गोष्टींकडे बघायचे. आपले अस्तित्व काय आहे, आपलं चेतना काय आहे, याचा मूळ उगम काय आहे, यांचा आधार काय आहे, स्वाभाविक प्रवृत्ती काय आहेत, त्यांच्या सर्वात आतमध्ये असणारे रहस्य काय, याचा उलगडा घेण्याचा, शोध घेण्याचा प्रयत्न आपल्याला खणायचंय. थोडक्यात आपलं आपल्याला जाणून घ्यायचंय. म्हणजे मी जसं म्हटलं, की प्रेम एक उदाहरण घेतलं आपण देवी ध्यानात. तर आपण आपल्यावर किती प्रेम करतो? अशा किती गोष्टी आयुष्यात झाल्यात, की आपण आपल्याला प्रेमच दिलं नाही. अवहेलना केली आपली स्वतःची हे आठवायचे. त्या गोष्टी लिहायच्यात. त्याला न्यूट्रल मारायचंय. त्याला ग्रॅटिट्यूड म्हणायचंय. त्याला फॉरगिव्ह करायचे आपल्याच त्या गोष्टींना. ही चुकून झालेलं आहे. आता मला ओमजलंय. मी माझं अशी अवहेलना नको करायला हवी ती. मला प्रेमच मी कधी दिलं नाही. उदाहरण दिलं उष्ट, खरकटं काय खातं, उरलेलं-सुरलेलं, गरम कधी खातो का? उदाहरणं दिलीत तुम्हाला थोडक्यात. मग हे करण्याची गरज आहे आपल्याला. सगळी सिंथेसिस. आपल्याबद्दलचं आपण जाणून घेतलं पाहिजे. कसं आपण आहोत. मग इथे करेक्शन्स करायच्यात आता आपल्याला. कारण आपण आपल्याला प्रेम दिलं नाही. आपण आपल्यामध्ये डोकून करेक्शन्स केल्या नाही, तर काय होणार आहे? बदल होणारच नाहीये ना. हाच तर बदल करायचाय ना. आपले व्यक्तित्व पूर्ण बदलवायचंय. फार वैश्विक व्यक्तित्व झालं पाहिजे. हे बघा, आपण छोटासा अंश आहोत दुसऱ्या भाषेत. आपण बघितलं, की हा जो कॉन्शियसनेस समजा आता इथे बघा, इथे छोटे-छोटे चेहरे आहेत. तुम्ही झूम करून जर बघितलं तर. मी तुम्हाला एक गोलाचं उदाहरण दिलं, की गोल म्हणजे हायर पॉवर. गोल म्हणजे सुप्रीम कॉन्शियसनेस आणि छोटे-छोटे ठिपके किंवा आता इथे चेहरे दिसतायत म्हणजे ते आपण. एक अंश. मग आता माझं जे व्यक्तिमत्व आहे, माझ्या हायर सेल्फला मी कनेक्ट करायचंय. म्हणजे थोडक्यात मीच ब्रह्मांड आहे ही जाणीव म्हणजेच सेल्फ रिअलायझेशन. म्हणजेच माझं व्यक्तित्व आपण जे एक्झरसाइज ध्यानातनं करतो ब्रॉड एक्सटेंड झाले सगळे चक्र ब्रॉड झालेले आहेत. सगळं व्यापून टाकलंय. मग व्यक्तिमत्व तसं नको का व्हायला? व्यक्तित्व वैश्विक रूपाचं नको का व्हायला? चेतना एक्सपांड नको का व्हायला? का असंच राहायचंय आपल्याला अजून? मग कसं काय आपण फील करणार? म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातून. म्हणजे हे जे ब्रह्मरंध्र ओपन झालं, की धाडकन भेदच नष्ट होतो. त्यातला आणि आपला आणि सगळं ब्रह्मांड दिसायला लागतं. मागचं काय, इकडचं काय, तिकडचं काय, सगळं दिसायला लागतं. ते पण आहेच. पण ते कॉन्शियसनेसचा प्रवास आहे ना तो. तेवढी स्थित्यंतर झाल्याशिवाय ब्रह्मरंध्र उघडणार आहे का? आणि हृदयाच्या ओपनिंग मधनं हे होणार आहे. तर सोलर फ्लेअर येते. हे बघा, हे जे रेज दाखवले डोळ्यातनं याला जी काही भूल, जे काही पडदा आहे, जे काही मॅट्रिक्स आहे, घन काही सॉलिड मध्ये आहे, ते सगळं फाडून दूर सारायचंय. म्हणजे तेवढ्या जाणीवा प्रखर करायच्यात. आणि हे आपलं व्यक्तित्व आपण स्वतः जाणून करेक्शन केल्याशिवाय होणार नाही. वेगळ्या वेगळ्या रूपाने, वेगळ्या वेगळ्या टेक्निक्सनी हे साधायचं आहे. तर ह्याच्यात तेच म्हटलेलं आहे. स्वतः अस्तित्व हेच पहिले कोडे आहे. अस्तित्व म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही. अस्तित्व हे मुळातच अस्तित्वात कसे आले ह्याबाबत अडाणी असतो. आपण फक्त अस्तित्व बघतो आपलं हे शरीर, आपलं मन, आपला विचार, आपला घरसंसार, आपले नातेवाईक. नाही. मग चेतना ही आपले अस्तित्व आहे ना. आपलं खरं अस्तित्व काय सोल. पण सोल म्हणजे तरी काय? मग कॉन्शियसनेस जो काही चैतन्याचं जे काही उरतं, जे काही चेतना आहे ते आपलं खरं अस्तित्व आहे. मग जाणून घ्यायचं म्हणजे पहिली चेतना आली. अस्तित्व हे मुळातच अस्तित्वात कसे आले याबाबत आपण अडाणी असतो. आपल्याला हे पण नक्की सांगता येत नाही ती एखादी चिरकालीन गोष्ट आहे, की तात्पुरत्या काळासाठी दिसून येणारी गोष्ट आहे. अस्तित्व ही म्हणजे एखाद्या फक्त बाह्यता दिसून येणारी गोष्ट असू शकते किंवा ती एखादी सत्यबाब असू शकते. सत्यबाब म्हणजे अस्तित्व हे स्वतः सत्य असेल असे नाही. मात्र ते एखाद्या लपलेल्या दिव्य सत्याची अभिव्यक्ती अशा प्रकारचे असू शकते. बघा, लपलेल्या दिव्य सत्याची. परंतु जर असे असले, तर ते त्या ज्या कशाची अभिव्यक्ती असेल, ते काय असते? किंवा ते त्याच्यापासून कशा रीतीने अस्तित्वात आले? किंवा त्याला अस्तित्वात का यावे लागले?
अस्तित्वाची चेतना किंवा चैतन्य हे दुसरे न उलगडणारे आश्चर्य आहे. तेच मी सांगतेय. इथे आपल्याला हे बघायचंय. अरे चेतना म्हणजे जाणीव म्हणजे मला किती उमगतंय, मला किती समजतंय. जे काही मेसेज वाचतीये मी, जे काही मी ऐकतीये, मला कुठं लक्ष लावलं पाहिजे? त्या एखाद्या संवादातलं मी काय घेतलं पाहिजे? माझ्या जाणीवा आता मी कुठे कॉन्सन्ट्रेट केल्या पाहिजे? हे सगळं झालं पाहिजे ना. कदाचित एखाद्या दिवशी ती अस्तित्वात असूही शकणार नाही. म्हणजे चेतना अस्तित्वात नसणार आहे, बदलत राहते सारखी. मात्र तरी सुद्धा ती एक अत्यंत महत्त्वाची अशी प्रमुख वस्तुस्थिती आहे आणि ती असल्याखेरीज व्यक्तीला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाविषयी काहीही कळून येणार नाही. चेतनेशिवाय काहीच कळणार नाही. गोष्टी अस्तित्वात असू शकतील, पण त्या म्हणजे एखाद्या निरर्थक अवकाशाचे निरुपयोगी ओझे असल्याप्रमाणे असतील. चेतना ही व्यक्तीला आपल्या स्वतःबाबतची जाणीव करून देते. व्यक्तीला तिचे वैशिष्ट्य प्रदान करते. बघा, वैशिष्ट्य म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, क्वालिटीज आणि आपल्याला क्वालिटीजवर फोकस करायचा आहे आता ध्यानातून. ध्यान नाही करायचं नुसतं. ध्यानाचा फोकस आपल्या क्वालिटीजवर पाहिजे. एक्सटेन्शन, एक्सपान्शन प्रदान करते. मग ही चेतना किंवा हे चैतन्य म्हणजे आहे तरी काय? ती व्यक्तीच्या अस्तित्वाच्या प्रत्यक्ष कणाकणातच असलेली अशी काहीतरी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या कणाकणात आहे, की ती कशाची तरी एखादी अस्थिर स्वरूपाची परिणिती आहे, की तो एखादा अकस्मात घडलेला अपघात आहे. ती कोणाच्या ताब्यात असते? ती या जगाच्या समग्र स्वरूपाच्या ताब्यात असते का? किंवा ती अशी काहीतरी गोष्ट आहे, की जी व्यक्तीसाठी वैयक्तिक रीतीने नियोजित करण्यात आलेली आहे. किंवा ती दुसऱ्याच कुठून तरी आलेली गोष्ट असून ती तिथून येऊन इथल्या या अवचेतन व जाणीवशून्य अशा विश्वामध्ये शिरलेली आहे. तिचा हा प्रवेश कोणत्या टोकाकडे जाणारा आहे? अचेतन स्वरूपाचा वास्तव पदार्थ असणाऱ्या या भौतिक जगामध्ये आपण सचेत स्वरूपाची व्यक्ती आहोत हे वैशिष्ट्य आहे. अचेतन स्वरूप आहे जग. सगळे पदार्थ अचेतन. याच्यामध्ये आपण चेतन स्वरूपाची व्यक्ती आहोत. मी सांगितलंय मानवाची चेतना ही क्रिएशन्स करू शकते. म्हणून देवांना सुद्धा मानवाच्या ह्याच्यात यावं लागतं. इतकं उत्कृष्ट आपल्या जवळ आहे. आणि हीच वेळ आहे आता सुवर्ण युग म्हणजे सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे. आपल्या आयुष्याचं सोनं करणारी सगळे सोलर फ्लेअर येत आहेत, ऊर्जा येत आहे. परिस्थिती सुपीक जमीन आहे. फक्त प्रश्न आहे कुठली बी आपण कशी रुजवायची. बी रुजवायची आपल्याला आपल्याच पुढील जीवनाची, पुढच्या अस्तित्वाची. हीच वेळ आहे. नाही तर आपण दगड होतो आधी. दगडापासून हळू, हळू, हळू उत्क्रांती होत, होत, होत या लेव्हलला आलेलो आहोत आपण. पण आपण जरी आता या लेव्हलला आहोत, तरी बाकीचे दगड, वनस्पती, पशु, पक्षीच राहिलेत. म्हणजे परिवर्तनामध्ये ना आता परत परिवर्तन आले म्हणून आपल्याला जागं होऊन आपल्याला जे हायर लेवलचा हवा आहे त्यासाठी जागं होऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. शेवटचं हे राहिलेलं आहे. किती सुंदर आपण या ह्याच्यात आहोत म्हणजे हे आपण खूप कार्य करत करत आपला विकास करत करत आपण इथं पोहोचलेलो आहोत. ते एवढं सुवर्ण आपलं काम झालेलं आहे आणि आता एंड राहिले. हाती गेलं आणि शेपूट राहिले आता. हे शेपुटाची म्हणजे शेपूट पूर्ण करायचंच आहे आपल्याला. जे काही सगळं विसरलोय, जे काही आपल्या ह्याच्यावर मेमरीवर, ह्याच्यावर, त्याच्यात ती सगळी पुटं बाजूला करायचं काम आहे आपल्याला. एक आवरण काढलं, दुसरं आवरण काढलं, तिसरं आवरण काढलं, सगळं आहे आपल्यातच. फक्त हे फाडायचं काम आहे आपलं. आणि त्यात कमी पडायचं नाही असं आहे अचेतन स्वरूपाचा वास्तव पदार्थ असणाऱ्या या भौतिक जगामध्ये आपण सचेत स्वरूपाची व्यक्ती आहोत. हे जे वैशिष्ट्य आहे ते शेवटचे व सर्वात वाईट कोडे आहे बघा. मी आता हे काय वाचलं होतं का? मी तुम्हाला सांगते, मी एक्सप्लेन करते पुढचा पॅराग्राफ येतोय. मी एक्सप्लेन करते म्हणजे इतकं ते फ्लो आणि लिंकिंग झालेलं आहे. टच वूड मी तुम्हाला सांगते. मी हे आता नाही वाचलेलं. मी आता पुढचं वाचलंय आता शेवटची पानं वाचलीत. मला हेच घ्यावंसं वाटत होतं, पण म्हटलं नको हे तरी थोडंसं सांगू. हे केव्हा खुणा केलेल्या आहेत. वाचलं नाहीच मी भरभर, भरभर असं करून खुणा. पण इतकं माझं हे ट्युनिंग होतंय. बघा हे वाचलं नव्हतं शेवटचं टॉपिक, पण ते काय वाचलं असेल किंवा मला कॉन्शियसली वाचलं नव्हतं मी ते. पण आता हे मी वाचते. ते शेवटचं व सर्वात वाईट कोडे आहे.
एखादी व्यक्ती म्हणजे आपोआप आपली चेतना जर हायर असेल ना, आपोआप हे सगळं होतं बरं का. त्यालाच तर ते चेतना म्हणतात. फ्लोमध्ये असतो आपण. एखादी व्यक्ती तिची चेतना तिला तिच्या स्वतःविषयी काही वाईट काही तिला स्वतःविषयी काही वाटत असणे, तिचे व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय आहे, त्यामध्ये कोणती जाणीव आहे आणि त्या सगळ्या गोष्टी असण्याच्या पाठीमागे हेतू व समर्थन काय आहे? आपले व्यक्तिगत स्वरूप हे सत्य आहे, की नुसते वरवर दिसून येणारे आहे? हे तात्पुरत्या काळापुरते आहे, की चिरकाळ टिकणारे आहे? ती एक अत्यंत क्षुल्लक स्वरूपाची परिस्थिती आहे, की ते एखाद्या संपूर्ण गोष्टीचे मध्यवर्ती रहस्य आहे. आपल्या व्यक्तिगत स्वरूपाला या विश्वाच्या संदर्भात किंवा या विश्वाच्या अतीत असणाऱ्या कुठल्यातरी गोष्टीच्या संदर्भात काही अर्थ आहे का? अथवा आपले व्यक्तिगत स्वरूप हा म्हणजे ज्यामध्ये कोणताही विषय अर्थ भरलेला नाही, अशा प्रकारचा निसर्गाचा फक्त एखाद्या योगायोगामुळे घडून आलेला उद्रेक आहे का? ते सगळे म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून फक्त स्वयंचलित यंत्रणेच्या कारणासाठीच घडून आलेले असे आहे का? तर आता इथे हे जे काही सारखे प्रश्न येतात ना, व्यक्तित्व, आपल्या क्वालिटीज मी सांगितल्या त्या, हाच तो पूर्ण योग सांगतात. आणि अरविंदांनी त्याला नाव दिलंय रूपांतराचा योग. रूपांतराचा योग. कारण आपलं तर रूपांतर होतंय ना. आपलं रूपांतर होतंय ना. आणि तिकडे त्या चॅप्टरमध्ये सुद्धा हेच सांगतायत ते सारखं. हे सर्व प्रश्न आपल्या चेतनेमध्ये येतात आणि त्यांची उत्तरं देखील फक्त आपल्या चेतनेमध्येच सापडू शकतील. किंवा कदाचित असे होऊ शकेल, की आपल्या चेतनेपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या चेतनेकडून आपल्या चेतनेकडे त्याची उत्तरं येतील किंवा त्या श्रेष्ठ चेतनेमार्फत आपल्या चेतनेद्वारे आपल्याला त्यांची उत्तरे मिळतील. म्हणजे आपण जे सुपर कॉन्शियसनेस म्हटलं, की माझा हायर सेल्फ म्हटलंय, त्याच्याकडनं ते आपोआप नॉलेज येईल, आपोआप उत्तरं सापडतील, आपोआप आपल्याला कळेल आणि हे आपण बघतोच आहे, होतच आहे. किंवा आपण सपोर्ट सिस्टम म्हणतोय, तर त्याच्याकडनंही आपल्याला उलगडा येईल. बरोबर आपलं बोट घेऊन चाललंय तसं होईल, असं इथे यांनी पण म्हटलेलं आहे. त्या प्रश्नांची उत्तरे म्हणून आपले ज्ञान ज्या गोष्टी शोधून काढेल, त्या गोष्टींना जीवनाच्या परिस्थितीमध्ये आणता येणे शक्य आहे अथवा नाही, हे आपल्या चेतनेमध्ये काय सामर्थ्य आहे, यावर अवलंबून असतं. आपणच आपल्याला खोज करायची आहे. आपण आपल्याला उत्तरं शोधायची आहेत आणि या उत्तरांमधूनच आपल्याला आपलं सामर्थ्य सुद्धा कळणार आहे. कारण हे बघा, आपण क्रिएटर आहोत. पण हे विसरलोय की नाही? मग हळू-हळू तिकडं जायचं म्हणजे आपली क्रिएटिव्ह शक्ती जागृत करणं असं आहे. आपल्या जे काही आपण हवं ते निर्माण करू शकतो. ती केव्हा करू शकतो? जेव्हा-जेव्हा आपण आपल्यातलं सामर्थ्य आपल्यालाच जाणून घेतो. नाही आपण हे करू शकतो वाटलं की विश्वास होतो आणि होतो. पण ते करू शकतो हे तर कळलं पाहिजे ना. काय आपलं सामर्थ्य हे तर शोधून काढलं पाहिजे ना. मात्र अचेतन जगामध्ये होणारा चेतनेचा आविष्कार व विकास होणे ही त्या सगळ्यांहून निर्णायक गोष्ट आहे. आणि तेथे होणारा चेतनेचा आविष्कार व विकास हीच एकमेव गोष्ट आहे, की जी त्या अचेतन जगाला त्याचे अस्तित्व अर्थपूर्ण आहे असा प्रकाश देते. त्याच्या अस्तित्वाच्या उद्दिष्टांना ती उद्दिष्टे पूर्ण होऊ शकण्याची शक्यता देते. त्याच्या अस्तित्वाला त्याची परिपूर्ती होऊ शकेल अशी आशा देते. त्याच्या आत्म्याला त्याचा साक्षात्कार करून देते. त्यामुळे चेतनेचे स्वरूप जाणून घेणे, तिच्यामध्ये बदल घडून येण्याबाबतची प्रक्रिया जाणून घेणे, तसेच तिचा उगम, विकास, तिचे भवितव्य जाणून घेणे, या संबंधीचा अभ्यास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्वात महत्त्वाचा आहे. बघा अरविंदांनी काय म्हटलंय. म्हणजे ॲक्चुअली दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे हे बघा, आता आपण कशात आहोत सध्या? आपलं शरीर, बरोबर? आता आपण रोज अंघोळ करतो, कपडे घालतो, जेवतो, आपली काही दिनचर्या असते. हे आपलं अस्तित्व सध्या आपण मानलेलं आहे, की माझं हे शरीर आहे, माझ्या या गोळ्या, माझा हा रोग, माझं हे खाणं, माझ्या या आवडी, माझ्या या निवडी, माझा हा फायनान्स, माझं हे भवितव्य, याचे प्लॅन्स, माझा मुलगा, माझी मुलगी, नातवंड, कामवाल्या, आपले नातेवाईक बाहेरचे, एवढं आपलं अस्तित्व आहे. आपण यात मग्न आहोत आणि आतापर्यंत हे केलेलं आहे. तर आता काय करायचंय आपल्याला, की हे सगळं आपण केलं आता. पण आता आपल्याला आपलं ओरिजिनल
स्वभाव काय आहे? आपले गुण काय आहेत? नक्की मंगलधेन कशी आहे? लोकं काही म्हणू देत. मला माझ्याबद्दल काही असू देत कल्पना. पण त्या चेक करणं गरजेचे आहे. खरंच मी धीट आहे का? खरंच मी रागीट आहे का? पहिल्यांदा हे चेक करायचं. मग प्रत्येक क्षणाला आत्ता काय घडलं? काय घडलं? आत्ता बघायचं. जस्ट फोन आला आता कॉलेजमधून. मग त्यांना म्हटलं सगळं बाजूला ठेवा. तुम्ही जागे व्हा पहिल्यांदा. मला 2च शब्द तुमच्याशी बोलायचे स्पीकरवर होता. म्हटलं जागे व्हा. माझा तुम्हाला संदेश आहे हा. जागे व्हा. काही चाललंय काही माहिती नाहीये. एका वेगळ्याच दुनियेत अजून तुम्ही आहात. तर हे आपलं स्वभाव काय आहे? म्हणजे माझी कळकळ असते सगळ्यांबद्दल. लोकं नाही सांगत कोणाला काही. पण मला पोट तुटतं असं, पोटतिडीक आहे, की बापरे! कीव येते. मी अक्षरशः त्यांना म्हटलं, "मला आता तुमची सर्वांची कीव येतीये." या शब्दात मी बोलले. तर हे आपले स्वभाव आपण कसं वागलो, बरोबर होतो का? हे चेक करणं गरजेचं आहे. मला आता ते सारखं व्हायला लागलंय. हे करून किती महत्व आहे? योग्य आहे का? आहे. मला उत्तर आलं आहे. पण भिवून नाही टाकायचं हे फार गरजेचं आहे. भीती निर्माण करायची आहे, ज्ञान निर्माण करायचं. ज्ञान पाहिजे आणि मग हे करायचंय आता आपल्याला. आपण बाजूला व्हायचंय आता सगळ्या कॉन्सन्ट्रेशन जो फोकस आहे ना आपला दैनंदिन गोष्टींवर, प्लॅनिंगवर, ते हे प्लॅन करायचंय, की आज माझा कुठला गुण मी घेऊ? आज माझ्यातलं काय बघू मी? काय मला सारखं चेक करायचंय? समजा आपण रागवणं बघितलं. किती वेळा मी रागवतीये? दाबतीये का? अरविंदांनी सुद्धा लिहिलंय दाबायचं नाही. वाचलं मी आता शेवटच्या ह्याच्यात आहे. नाही दाबायचं. तटस्थता नाही पूर्ण. समजून घ्यायचंय ते. उद्याचं खूप सुंदर असणार आहे. आपण वाचाय आहे. तुम्ही बुडवू नका ते. तर हे सगळं महत्वाचं आहे. म्हणून हा प्रकाश आपल्याला आपल्यातला शोधायचा आहे. आपण अंधकारात चाचपडत आहोत आता. अज्ञानी आहोत आपण. अशिक्षित आहोत. काहीही आपल्याला ज्ञान नाहीये. आत्ताशी तर आपण पहिली ए सुरुवात केलीये. आत्ताशी तर आपण जागे झालोय, झोपी झालेलो. मग आता प्रकाश काय आहे तो शोधायचा. आपल्यातच प्रकाश आहे. आपल्यात ज्ञान सगळं आहे ते. पण आपल्याला ते धूळ काढायची आहे त्या सगळ्या ज्ञानावरची. म्हणून हे गरज आहे आत्ता हे सगळं केलं पाहिजे ना आपल्याला. आपल्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ याच्यात गेला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं हे चेतनेचा विकास आणि भवितव्य जाणून तिच्यात बदल चेतनेचे स्वरूप सगळ्यात महत्वाचं आहे. किचकट वाटलं तरी सुद्धा. तर हे सगळी पानं स्किप करते मी. म्हणून हे आपल्याला नंतर यायचं या चॅप्टरकडं बॅक. थोडंसं अजून लेव्हल वाढली की. पुढे. आता 91वा पॅराग्राफ घेते लगेच. या विश्वामध्ये काही एक अर्थ भरलेला आहे. या विश्वाच्या अस्तित्वामध्ये काही एक हेतू आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत काही एक वैयक्तिक स्वरूपाचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व असते. तिचे जीवन हे कशाचे तरी चिन्ह असते आणि त्या जीवनाला काही एक उद्दिष्ट असते. बघा, आता मी तुम्हाला सगळ्यांना एक एक्सरसाइज देते. आज प्रश्न आपल्याला हे बघा, आपल्याला ग्रुपवर आहे ना, आता आपलं हे नवीन वर्ष सुरू झालंय ना, आपल्याला अनुभव एंडलाच टाकायचे कोर्सच्या. डिस्ट्रॅक्शन नको मध्ये-मध्ये. तुम्हाला काय कार्यक्रम झाला, ध्यान कसं वाटलं, व्हिडिओ खाली कमेंट द्यायला सांगितलं. किती जण करतायत बघा. त्याचे उद्दिष्ट काही वेगळे आहेत. प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचंच उत्तर ग्रुपवर टाकायचं आहे. तर आजचा माझा असा प्रश्न आहे, तुमचं नाव घ्या. आपण सकाळच्या कार्यक्रमात बघतो नावाला खूप व्हायब्रेशन्स आहेत. आणि तुम्ही एकच असं स्वतःचं वैशिष्ट्य काढा, की काय तुम्ही सांगाल? की जसं हा सुद्धा एक्सरसाइज आम्हाला यूएसएच्या ह्याच्यात पहिल्याच ह्याच्यात दिला होता, की स्वतःचं नाव सांगायचं, पण नाव सांगताना तुमची क्वालिटी सांगायची. पण ती क्वालिटी सांगताना सुद्धा तुमच्या नावाच्या इनिशियलनीच सांगायची. मग समजा माझं नाव मंगल. मग मला काय वाटतं मंगल कशी आहे? मंगलमय मंगल मी सांगितलं होतं. मी सांगितलं होतं मंगलमय मंगल. मग मंगलमयचा अर्थ सांगितला होता त्या लोकांना. त्यांना काय माहिती मंगल काय? मग मॅग्निफिशंट मंगल का? मॅजिकल मंगल का? हे विचार केले गेले आणि मग मी मंगलम मंगल म्हटलं. मग मंगलमचा अर्थ सांगितला. कारण मला असं वाटतं मंगलच मी करते सगळ्यांचं. मला
म्हणजे माहिती आहे की माझे व्हायब्रेशन्स नेहमी मी जसं सांगितलं मी दुकानात गेले की मंगलमयच होणार. त्याचा व्यवसाय वाढणारच. आहे, बऱ्याच गोष्टी आहे. माझ्या मिस्टरांच्या जीवनात झालेलं आहे. माझं लग्न झालं की आमची भरभराट लगेच झालेली आहे. कशाचं काय झालेलं आहे. तर हे तुम्ही तुमचं मला सांगायचंय ग्रुपवर. विचार करा आणि शब्दही तोच शोधा. म्हणजे किती अवघड दिलं होतं बघा आम्हाला ओळख करून देताना 10 मिनिटं दिली ती फक्त. आणि कशी ओळख सांगायची माहिती का? असा राउंड केल्यानंतर पहिल्या हिने काय व्यक्तीने सांगितलंय तिचं नाव, त्याची कॅरेक्टरिस्टिक ते लक्षात ठेवायचं. परत दुसऱ्या व्यक्तीचं, आपला नंबर असतो. तिसऱ्या व्यक्तीचं, असं आमची किती 25 जणांची टीम होती ना? 25 जणांची टीम होती आणि मग हे नावं घेत, 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 घेत म्हणजे तुमची मेमरी सुद्धा वाढवायची. तुमचं काय लगेच कळतं त्यांना किती लेव्हलचे तुम्ही आहात, क्वालिटीज काय आणि सगळ्यांना लक्षातही राहतं मंगलम मंगल. प्रत्येकाने लगेच नावं लक्षात राहतात. ती सुद्धा आयडिया आहे ही नावं लक्षात ठेवण्याची आयडिया आहे. पण काही पण सटर-पटर नका घालायचं. आपलं वैशिष्ट्य. मी तुम्हाला आपलं वैशिष्ट्य सांगते. उगाच हास्यास्पद लक्षात राहील आपल्याला इथे काही विचार करायचा नाहीये. तर हे आज तुम्ही टाकायचं आहे, की तुमचं नाव सांगायचं आहे मला आणि तुमची वैशिष्ट्य. कारण हे इथे त्यांनी सगळं हेच आहे ना, आपलं एक कळलं पाहिजे. या विश्वामध्ये काही अर्थ भरलेला आहे. या विश्वाच्या अस्तित्वामध्ये काही एक हेतू आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत काही एक वैयक्तिक स्वरूपाचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व असते. तिचे जीवन हे कशाचे तरी चिन्ह असते आणि त्या जीवनाला काही एक उद्दिष्ट असते. कोणत्याही गोष्टीचे सत्य हे तिच्या बाह्य पृष्ठभागावरून दिसून येणारे नसते. ते असे काहीतरी असते, जे तिच्या आतमध्ये लपलेले असते. सत्य हे उघड स्वरूपात नसते. ते नेहमीच एखादा शोध लागावा तसे समोर येते आणि जीवन म्हणजे ते रहस्यमय सत्य शोधून काढण्याचे कार्य. बघा, जीवनच असं आहे, की आपणच आपल्याबद्दल सत्य शोधून काढायचं. जीवन म्हणजे ती गूढ गोष्ट उकलण्याची प्रक्रिया व त्यासंबंधी करण्याची प्रगती होय. आपण देखील आपल्याला आपण जसे आहोत, असे वाटत असते तसे नसतो. बघा आता, आपण आपल्याला खऱ्या स्वतःला शोधून काढले पाहिजे व आपण तसे झाले पाहिजे. धन्य त्या ऊर्जेचे बाबा, खरंच धन्य. हे मी जे काही बोलतीये ते पुढं येतंय. म्हणजे ही ऊर्जाच करून घेतीये आपल्यासाठी. लक्षात घ्या. खूप खूप ग्रॅटिट्यूड त्या ऊर्जेला. आपण आपल्याबद्दलचे सत्य शोधणे. आपण जसे असतो तसे नसतो. आपण आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आपल्या भूलभुलैया आपल्याबद्दलच्याच कल्पना असतात. म्हणून आंतरिक प्रवास सुरू करायचा आहे. आपल्या आत डोकवायचं आहे आणि कितीतरी बाहेर येतं बघा कविता स्फुरतात. आता सुलक्षणा मॅडमना कविता स्फुरली. पहिलीच कविता आयुष्यातली. त्यांना काही कळेनाच काय बरोबर, बरोबर लिहिते आणि एवढी उच्च स्पिरिच्युअल अर्थाची कविता. मग हे काय असतं? आतलंच ज्ञान असतं. कारण मला जेव्हा कविता व्हायला लागल्या त्यावेळेला मला असं वाटायचं कुठनं हे ज्ञान आलं, कुठनं आलं? आमचे सर म्हटले होते जे आध्यात्मिक, ते म्हटले, "ते तुमच्याच आतलं बाहेर येतंय." मी म्हटले, "नाही, माझ्या आतमध्ये कुठलं आलंय? पहिल्यांदाच झालं. मला कुठं येत होतं?" ते काय बोलायचे नाहीत जास्त, पण एवढंच म्हटले होते. आज मला त्याचा अर्थ कळतो. तुमच्यातलंच बाहेर येतं. म्हणजे हे सगळं आपल्यात आहे ना. आपल्याला सोन्याला झळाळी द्यायची आहे, तापवायचंय, तापवायचंय, मारायचंय, मारायचंय आणि मग हिऱ्याला सुद्धा. तसंच आहे आपल्याला, ते करायचंय आपणच आपल्याला. तर खूप काही आपल्यामध्ये खूप सुंदर आहे. कविता काय, काय-काय आहे ते काढायचंय बाहेर. म्हणून आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. म्हणून आपण देखील आपल्याला आपण जसे आहोत असे वाटत नसतो, असतो तसे नसतो. आपण आपल्या खऱ्या स्वतःला शोधून काढले पाहिजे व आपण तसे झाले पाहिजे. आपण जे काही आहोत असे आपल्याला वाटत असते, ते म्हणजे आपण एक विचारशील प्राणी आहोत हे असते. आपण खरे म्हणजे जे काही आहोत ते म्हणजे ईश्वर हेच होय. आणि आपण जे व्हायला पाहिजे ते म्हणजे ईश्वर होणे हेच होय. म्हणजे बघा इथे काय म्हटलंय, आपण ईश्वर आहोत किती जण मान्य करतात. मग ईश्वर व्हायचंय ना आपल्याला. मग ईश्वर व्हायचंय म्हटल्यावर नको का ईश्वरासारखंच सगळं आपल्याला? आपल्या इथल्या या पृथ्वीवरच्या अस्तित्वाचा गूढ हेतू हाच आहे, की आपण आपल्या अस्तित्वाचे व या जगाचे जे गूढ व रहस्यमय सत्य आहे, ते शोधून काढणे आणि आपण दिव्य होणे. बास. याच्या पलीकडे उद्देशच नाही जीवनाचा. आपले या विश्वामध्ये जे अस्तित्व असते, त्याच्या बाह्य पृष्ठभागावरून
आपले मन व ज्ञानेंद्रिय आपले मन व ज्ञानेंद्रिय यांना जे काही ठळकपणे लक्षात येते, त्याच्यापेक्षा आपल्या अस्तित्वाचे सत्य वेगळे असते. मन आपल्या ज्ञानेंद्रियांना वेगळंच जाणवतं, आपल्या मनाला काहीतरी वेगळंच वाटतं. आपल्याबद्दल आपल्याच वलयात संकुचित असतात काही वेळेला. काही वेळेला खूप एक्स्ट्रा म्हणजे तथ्य नसलेले असतात. आपल्या या विश्वातील अस्तित्वाच्या आतमध्ये काही एक गुप्त गोष्ट दडलेली आहे. एक असे रहस्य आहे की ज्याचा आपण शोध लावला पाहिजे. कारण असा शोध लावण्यातूनच आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या आत्म्याचा व आत्मचैतन्याचा साक्षात्कार तसेच आपल्या या प्रकृतीमधील जीवनाचे निर्दोष परिपूर्णत्व व परिपूर्ती या दोन गोष्टीच्या दिशेने. आता आपल्याला जीवनाला पूर्णत्व आणायचंय. पूर्णत्व जे इन्फायनाईट आहे म्हणजे जे शून्य आहे, पूर्णत्व आणायचंय जीवनाला. बस खूप सगळं झालं. कितीतरी जन्मानुजन्म वेगळी वेगळी रूपं घेतली, वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातनं सगळं हा सोल घडत 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 काय काय प्रोग्राम टाकून आलेला आहे तो आता. बस आता खूप झालं हे. खूप रूपं बदलली. आता रूपांतरण एकच शेवटचं, की त्याच्या पुढं काही रूपांतरणच नाही. फुल स्टॉप, परिपूर्णता, परिपूर्ती. ठीक आहे. हे 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 महत्वाचं आहे. आपल्याला परिपूर्ण व्हायचं आहे आता. आता दुसरं चॅप्टर आहे यातला, चेतन व अचेतन. मी थोडंसंच वाचणार आहे. हे जग व जीवन यांच्याकडे पाहण्याचे दोन परस्पर विरुद्ध दृष्टिकोन आहेत. त्यांच्यापैकी कोणत्या तरी एका दृष्टीचा आधार घेऊन पाहता येते. बघा, जीवनाकडे कसे बघायचे, जगाकडे कसे बघायचे, दोन पद्धती आहेत. एक बघा, तुमची कुठली पाहून घ्या. दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन असा आहे, आपला पार्थिव देह हा अचेतनापासून जन्म घेऊन वर आला आहे. तो अचेतन हाच सर्व गोष्टींना खालच्या बाजूने, हे लक्षात घ्या बरं का. कारण जो पूर्ण योग आहे ना, त्याला हे लागतंय. पूर्ण योग आपल्याला बघायचं ना, अरविंदांनी काय सांगितलंय. त्याला हे लागणार आहे. खालचं काही आणि वरचं काही लक्षात घ्या. तर आपला पार्थिव देह हा अचेतनापासून जन्म घेऊन वर आला आहे. तो अचेतन हाच सर्व गोष्टीला खालच्या बाजूने आधार देणारा पाया आहे. अचेतन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. असे जाणणारे जे ज्ञान असते, त्या ज्ञानाच्या प्रकाशात व्यक्तीने अचेतनाकडे पाहणे आणि त्या दृष्टिकोनातून या जगाचे व जीवनाचे निरीक्षण करणे. म्हणजे सबकॉन्शियस माइंड. मी जे वेळेला म्हटलं, आता मी बसली, आता मला काय आठवतंय, मला फक्त पुस्तकातलं रिलेटेड किंवा काय, किंवा मी काही गोष्टी आठवणी सांगते, त्या सबकॉन्शियस मध्ये असतात. त्या काय आता असतात का? पण ऐन वेळेला मी त्या बाहेर काढते. तो सबकॉन्शियस जो सगळा भरला गेलेला आहे. तर हा खालचा भाग म्हटलाय अरविंदांनी. दुसरा दृष्टिकोन असा आहे, आपल्या नेहमीच्या मनाला ज्या चेतनेमार्फत ज्ञान होऊ शकते, ती आपली मनोमय चेतना असते. आणि ज्या मनाला त्याहून अधिक उच्च ज्ञान होऊ शकते, ते म्हणजे अतिमानस. बघा, म्हणजे मन माहितीये, मन काय करतं? अतिमानस म्हणजे अजून उच्च लेवलचं. ती अतिमानसिक चेतना जे उच्च ज्ञान करून देते, ते म्हणजे विज्ञान होय. ते जे अतिमानसिक चेतना असणारे असे विज्ञानमय ज्ञानाचे क्षेत्र असते, ते आपल्याचे आत्मेचे उगमस्थान आहे. त्या विज्ञानमय अतिमानसापासून त्या उच्च ज्ञानाचा प्रकाश सर्व दिशांना पसरत असतो. ह्या दृष्टिकोनातून त्या अतिमानसाच्या वरच्या दिशेने पाहणे व त्या अतिमानसाकडून ज्ञान प्राप्त करून घेऊन त्या ज्ञानाच्या प्रकाशात या जगाचा व जीवनाचा अनुभव. जगाकडे किंवा जीवनाकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत सांगितले. आतापर्यंत आपण खालचा दृष्टिकोन अवलंबित होतो. म्हणजे काय करत होतो, जग कसं आहे, किती फसवं आहे, मला सगळे फसवणारेच व्यक्ती मिळतात, किती माझं दुःख, काय व्हॉटएव्हर आपण जे काही आपल्या सबकॉन्शियस मनात जे काही सगळं भरलंय, ही व्यक्ती अशी, ती व्यक्ती अशी, माझं जीवनच असं, माझं हेच असं. चांगल्याही गोष्टी धरू, माझं खूप सुंदर शिक्षण झालंय, किती शिकली मी, काय माझी इमेज काय आहे, असं समजा धरू. हे सगळं सबकॉन्शियस मनामधनं जीवनाच्या दृष्टीकडे बघणं. म्हणजे काय लोक कशी राहतात, किंवा कसं जीवन आहे, कसा संसार आहे, कशा व्यक्ती आहेत, हे बघणं. खालच्या लेवलनी बघणं. आता ह्यांनी दुसऱ्या लेवलनी बघितले, ते आपण सुरू केलेलं आहे. काय सुरू केलंय आपण आता? आता आपण काय करतोय, मनाच्या लेवलनी बघतोय.
हायर अतिमानस लेव्हलनी बघतो, म्हणजे चेतना. आपण बघा, चला मुक्त होऊयात त्या कार्यक्रमापासून आपण या दृष्टिकोनातून बघतोय जीवनाकडं. अरे जीवन काय आहे? जीवनाचा खरा अर्थ काय आहे? आपला उद्देश काय आहे जन्माचा? अति उच्च, अति मानस लेवल चेतना वाढवून हे ज्ञान ग्रहण करून, विज्ञान ग्रहण करून आता आपण जीवनाकडे बघायला लागलोय. अरे गॅलेक्सी बदलतीये, अरे पृथ्वी बदलतीये, आपलं अस्तित्व काय आता आहे, आपण काय जन्म घेतलाय, आपल्याला काय करायचंय, काय ज्ञान घ्यायचंय. आता आपण जीवनाकडे असं बघायला लागलो की जो अतिशय आपण ट्रान्सफॉर्म होत चाललेलो आहोत. काय होतो आणि आता आपण काय करतोय. ठीक आहे, तर हेच त्यांनी दोन मार्ग दिलेत. हे ज्ञान प्रकाशाचे दोन प्रवाह एकमेकांच्या विरोधी आहेत. विरोधी आहेत. बघा किती लोकांना रेझोनेट होतो. प्रत्येक, आता अरविंदांनी पण म्हटलेलं आहे की हे ज्याला ऍक्सेप्ट होत नाहीये ना हे काय चाललंय किंवा काय, ज्याला क्युरियोसिटी नाही, तो खूप खालच्या स्तराला आहे माहिती का. किती लोक आहेत बघा प्रोग्रामला, फक्त 35, बस. फक्त 35 लोक आहेत. म्हणजे आज आपण बघू विहंगमचे जवळजवळ 1500-1500 लोक. 1500पैकी साधारण रेग्युलर जे कार्यक्रम अटेंड करतात हे ते 100. तसे 150 ला ग्रुप जॉईन करून बसतात. आता ते 100 हा आकडा जर धरला तर या कार्यक्रमाला फक्त 34, म्हणजे मी धरून तेही माझे दोन, म्हणजे 32 जणांना यावंच वाटतंय. आणि वेळ तर काही एवढी हे नाहीये, हॉड नाहीये. ग्रुपला जॉईन बहुतेक 84-85 असतील. किती आहेत बघा, किती आहे बघा, टाका जरा चॅट बॉक्स मध्ये ग्रुपला किती लोक आहेत. आता बघा हे कोणाला रेझोनेटच होत नाही. हे काय आहे? म्हणजे या सगळ्यांनी समजून चालावं, आपण खूप आता खालच्या स्तराला आहोत. खूप खालच्या स्तराला आहोत. दुसऱ्यांना पटतंय, हे रेझोनेट होतंय, पण वेळ नाही किंवा काही कारण असते जेनू नाही. आता ह्याचे हे सगळ्यात सबबी आहेत, इथे पण लिहिलेले आहे. तुम्हाला पूर्ण योगात काही वाक्य अशी सापडतील, काही हे नाही. ज्याला व्हायचं आहे तो येतो, असतेच क्युरियस. त्यातनं काही व्हिडिओ बघणारे आहेत. आता काही मी टाकला ना स्वामीजींचा आजचा व्हिडिओ, आज टाकलाय बहुतेक, त्याच्यात बरंचसं शेवटपर्यंत वाचा. मी जे जे काही तुम्हाला सांगते त्याचे प्रूफ्सच आहेत तिथे. प्रूफ्सच आहेत. जसं राचं घेतले तसं स्वामीजी मला मिळाले. मला कोणीतरी, कारण मी काय अशी नुसती या पंथातली नाही अशी वाटते ना, मग ते घ्या स्वामीजी. जे हिमालयात साधना करणारे ते काय बोलतायत बघा, मी सांगते तेच बोलतात. त्यांनी सरळ सांगितलं ग्रुपमधनं काढून टाका, ग्रुपमध्ये राहून देऊ नका. आता मला किती लोकांनी नावं ठेवली माहिती, मी अशी वागते म्हणून. पण मी फर्म होते, कारण मला माहिती आहे या सगळ्या गोष्टींचं महत्व, खूप माहिती आहे. आणि म्हणजे ते खरंच तो व्हिडिओ पूर्ण 2-3 गोष्टी अशा माझ्या चमत्कारिक तुम्हाला ज्या वाटतात ना, ऑड वाटतात ना, ते स्वामीजी त्यालाच बोलतात. आणि ते चक्क म्हणतात की समजा तुम्ही मी काय सांगतोय ते ऐकलं आणि ते करत बसला तर काहीच उपयोग नाही, म्हणतात ते. कनेक्शन पाहिजे म्हणतात. व्हिडिओद्वारे तरी कनेक्शन पाहिजे, ऑनलाईन पाहिजे. ह्या गोष्टींना खूप महत्व आहे माहिती का. त्याशिवाय लिंकिंगच होत नाही. कनेक्ट, हाऊ टू कनेक्ट हायर सेल्फलाही आपल्याच आपल्या ओरिजिनलला कनेक्ट करावं लागतं, त्याशी नाही गोष्टी होत. आणि या कनेक्शनच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत. म्हणजे आता कार्यक्रमाला बसणारे वेगळं काही घेणार, व्हिडिओ ऐकणारे वेगळं काही घेणार, आणि ग्रुपला जॉईन होऊनही जे काही येत नाही त्यांना फटके बसणार, फटके बसणार, कारण हे वेगळं ज्ञान आहे. जरी पुस्तकातलं आहे तरी पुस्तक आहे, अरविंदांचं आहे ना. या गोष्टी खूप शिकल्या पाहिजेत आयुष्यात. वाटतात तितक्या सोप्या नाहीत. सगळ्या ऊर्जेच्या स्वरूपात बघावं लागतं. आपण दुसऱ्याला एक मुस्कानात दिली, आपल्याला 2 घ्यावे लागतात. आपण दुसऱ्याला ₹1 दिला, आपल्याला 2 मिळतात. गोष्ट आहे. पॉझिटिव्हच आहे त्याचे, निगेटिव्हच आहे ते. आणि आपण नुसतं ग्रुपला ओझं केलेलं आहे. किती महत्व सांगते मी, अरे क्विट व्हा, नाही होत. त्यांना काय वाटतं काय माहिती, बसून चांगलं वाटतं काय? सगळं टाकतीये कम्युनिटी ग्रुपवर. आता हे सगळं रेकॉर्ड करतीये हा कार्यक्रम. कम्युनिटी ग्रुपवर टाकते. काय ग्रुपला थांबण्याचं कारण आहे का? तर ह्या 35 जणांचं पूर्ण लिंकिंग होतं. कशाशी लिंक होतंय? मायाशी तर झालंच आहे. आणि आपली जी काही सपोर्ट सिस्टम आहे त्यांच्याशी झालंय. जे रेकॉर्डिंग बघणार आहेत त्यांना 5% 100तले.
या गोष्टी तुम्ही शिका आणि ते स्वामीजींच्या ह्याच्यात ते पण आहे. अजून 1-2 प्रश्न आहेत. आता मी आठवत नाही. मी बघेल ते परत शेवटचा भाग आणि तुम्हाला सांगेल, की जे मी काय करते त्याला प्रूफ्स आहेत तिथे. तर या गोष्टी आपण खूप शिकून घेतल्या पाहिजेत आणि त्यांचा एक जरी व्हिडिओ बघितला, प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींच्या क्वालिटीज बघा. खूप यंग लोकं आहेत ती. 25, 30, 35 मधली मुलं आहेत. काय विचारतायत क्वालिटी, आपण त्या दृष्टीने विचार करतो का? माझा सुद्धा प्रश्न म्हणजे स्वामीजींना मला असं वाटतं म्हणजे मी काय फक्त कन्फर्मेशनसाठी त्यांना विचारत असते. पण या प्रश्नांच्या क्वालिटीवरूनही तुम्ही खूप शिकाल, की आपण कुठे आहोत? लोकं कुठं चाललीत आता? काय प्रश्न विचारतायत? कसे विचारतायत? हे पण खूप शिकण्यासारखं आहे. तर दुसरा दृष्टिकोन धरला. हे ज्ञान हे रहस्यापाशी जाऊन भेटतात, निदान स्पर्श तरी करतात. दोन्ही एकमेकांच्या विरोधी आहेत तरी सुद्धा. आता हे सगळं स्किप करणार आहे मी. वाटलं तर नंतर यायचं. ते फार महत्वाचं आहे, पण आता आपल्याला तेवढी लेव्हल नाहीये. आता योगाचं हे फायनल चॅप्टर फार महत्वाचं आहे. त्याचं थोडीशी इंट्रोडक्शन करून ठेवते आणि मग कोर सगळं उद्या होईल महत्वाचं. उद्या अजिबात बुडवू नका. भाग 3 पुस्तकातला योग, चेतनेमध्ये बदल व प्रकृतीचे रूपांतर. पहिला त्यातला चॅप्टर आहे योगाचा मार्ग. चेतनेमध्ये बदल, योगाचा अर्थ त्यांनी सांगितलाय. 113वा पॅरेग्राफ आहे. योग म्हणजे असे साधन, की ज्याच्या साहाय्याने आपण चेतनेची वाटचाल ही कोणत्याही गोष्टीच्या बाह्य व दृश्य स्वरूपाकडून त्या गोष्टींच्या आंतरिक व सत्य स्वरूपाच्या दिशेने घेऊन जाईल. अशा आंतरिक तपस्येमार्फत आपण गोष्टींच्या पाठीमागच्या श्रेष्ठ सत्याबरोबर आपले ऐक्य साधण्याच्या दिशेने वाटचाल करतो. योग म्हणजे असे साधन, की ज्याच्या साहाय्याने आपल्या चेतनेची वाटचाल ही कोणत्याही गोष्टीच्या बाह्य दृश्य स्वरूपाकडून त्या गोष्टीच्या आंतरिक सत्य स्वरूपाच्या दिशेने घेऊन जाईल. अशा आंतरिक तपस्येमार्फत आपण गोष्टींच्या पाठीमागच्या श्रेष्ठ सत्याबरोबर आपले ऐक्य साधण्याच्या योगाचा अर्थ कळला? योग म्हणजे एक्सरसाइज नाही. योग म्हणजे काय? तर आपली बाह्य जी काही चेतना किंवा बाह्य जे काही आहे, त्याच्यापासून आतला प्रवास करायचा. त्याच्याशी जुळवून घेणे. योग म्हणजे मिलाफ. योग म्हणजे योग. आपण नेहमी काय योग आलाय सुंदर. कसला योग आलाय? आंतरिक डोकवण्याचा, आंतरिक चेतनेला, सत्याला खरं जाणून घेण्याचा योग. आणि हाच योगाचा अर्थ आहे, की जे ध्यान केल्याने सुद्धा आपण आपल्या स्वतःला, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला, स्वतःच्या आत्म्याला जोडले जातो आपण. तो योग हा. फिजिकल एक्सरसाइज नाही. चेतनेमध्ये बदल घडून येणे हाच योगाच्या एकंदर प्रक्रियेचा समग्र अर्थ आहे. बघा, अर्थ पण काय आहे? चेतनेमध्ये बदल. म्हणून तर ते ध्यान, धारणा, समाधी या 3 अवस्था, 3 स्टेप्स खूप छान आहेत. ध्यान, धारणा, समाधी. चेतनेमध्ये बदल घडवून आणतात ना? योग हे एक शास्त्र आहे, एक प्रक्रिया आहे, एक प्रयत्न व कृती आहे, की ज्याच्या साहाय्याने मनुष्य हा त्याच्या नेहमीच्या मनोमय चेतनेच्या मर्यादांचे उल्लंघन करून आत्म्याच्या अधिक श्रेष्ठ अशा चेतनेमध्ये प्रवास करतो. आता मनोमयातनं उच्च उडी मारायची, चेतनेमध्ये मारायची. आपल्या मनाला काय पाहिजे ते नाही बघायचं. आपल्या चेतनेचं बघायचंय, चेक करायचंय. एकंदर सर्व योग म्हणजे आपल्या चेतनेची उंची व खोली यामध्ये वाढ होणे बघा. उंची आणि खोली सुद्धा. जेणेकरून त्या चेतनेमध्ये आपल्या नेहमीच्या सर्वसाधारण चेतनेच्या व आपल्या नेहमीच्या सर्वसाधारण नैसर्गिक प्रवृत्तीच्या अथवा आपल्याला प्रकृतीच्या पलीकडच्या एखाद्या गोष्टीकडे जाण्याची कुवत निर्माण होऊ शकेल. चेतना, चेतना, चेतना. सगळं काही चेतना. योग सुद्धा चेतनेचा. का बरं? कारण हे जे काही परिवर्तन आहे, युग परिवर्तन, ते चेतनेचं परिवर्तन आहे. चेतना. मानवाची उत्क्रांती होतीये. मानव बदलणार आहे आता. सगळ्या अर्थाने बदलणार आहे. लिहिलंय अरविंदांनी हं ते. आपल्याला जे क्युरिओसिटी आहे ना 5व्या आयामात काय असणार आहे, हे सगळं त्याच्यात टिप्स आहेत काय काय बदलणार आहे. वाचू आपण ते महत्वाचं आहे. योग म्हणजे आपल्या मनोमय चेतनेच्या आतमध्ये सखोलतामध्ये खोल खाली प्रवेश करणे.
तिच्या उंचीवरच्या उच्च स्थानाच्या दिशेने वर जाणे, तिच्या पलीकडे असणाऱ्या विस्तीर्णतेमध्ये विस्तृत होणे. तर हे असं काही योग आहे. आणि मग हे काही मी सगळं सांगणार नाही, सगळे जे मार्ग आहेत ते आपले माहितीच आहे आपल्याला, सगळे मार्ग कसे आहेत काय आहेत तेवढं नॉलेज आहे आपल्याला. योगामुळे आपल्याला या अधिक श्रेष्ठ चेतनेची फक्त जाणीवच होते असे नव्हे, तर आपले जे ऐरवीच्या सर्व सामान्य जाणीवेनुसार गोष्टीच्या बाह्य दर्शनी जाणीवेमध्ये राहणे व तिच्यानुसार वर्तन करणे असते, त्याच्याऐवजी आपण त्या श्रेष्ठ जाणीवेमध्ये राहू शकतो व त्या श्रेष्ठ जाणीवेनुसार वर्तन करू शकतो. म्हणजेच मी म्हटलं प्रत्येक इव्हेंट बघायची, प्रत्येक गोष्ट काय घडली कशी बघायची, चेक करायची, कसं हवं होतं हे चेक करायचं. म्हणजे श्रेष्ठ जाणीवेनुसार वर्तन करू लागतो आपण. आपल्या खऱ्या व्यक्तित्वाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. खरं व्यक्तित्व आपलं तेच आहे ना, कारण आपण ईश्वर आहे ना. मग ईश्वर म्हणजे करुणा आली ना, प्रेम आलं, सगळ्यांबद्दल माया आली, दया आली, क्षमा आली. हे आपलं ओरिजिन आहे. हे ओरिजिन आपल्यात आहेच आहे. मधलं सगळं काढून टाकायचंय आपल्याला. त्यामुळे श्रेष्ठ व्यक्तित्वाकडे जायचंय. योगामुळे आपण मानवाच्या बाह्यदर्शनी रूपाकडून मानवाच्या सत्य स्वरूपांकडे जातो. आपल्या बाह्यदर्शनी प्रवृत्त असणाऱ्या प्रकृतीच्या चेतनेकडून आपण आपल्या सत्य स्वरूपेच्या चेतनेकडे म्हणजे आपल्या आत्मन याच्या चैतन्याकडे जातो. तसेच आपण आपल्या आंतरिक व सर्वात आतल्या मानवाकडे, आंतरिक म्हणजे सर्वात आतल्या मानवाकडे म्हणजे पुरुष याच्याकडे जातो, की जो म्हणजे खरोखरीचे व चिरंतनपणे असणारे असे आपण असतो. पुरुष प्रकृती मी एक्सप्लेन केलंय, पुरुष आणि प्रकृती. आणि पुरुष प्रकृतीवरच बोलणारे स्वामीजींचा तो व्हिडिओ पण टाकलाय. कृपा करून रात्री कमी झोपा. जो जो व्हिडिओ टाकते स्वामीजींचा बघा. या स्टेप्स फार महत्वाच्या आहेत. मी हिमालयात गेले की तिथे काय असणार आहे, मला विचारलं कोणी, टाकणार आहात का तुम्ही सगळं? म्हटलं चॅनलला सबस्क्राईब करा, मी दिसेलच ना तुम्हाला. काय बोलतायत ते पण, काही बऱ्याच गोष्टी काही सगळ्या काही व्हिडिओ टाकतात टाकतात ते असं नाहीये. दिवसात एखादा दुसरा व्हिडिओ येतो, उरलेले सगळं आल्यावर मला सांगायचंय. त्याची लेवल तुम्हाला येण्यासाठी आधी हे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. स्वामीजींचे तुम्ही त्यांच्या ज्या क्रिया आहेत क्लिन्झिंगच्या ते करणं गरजेचं आहे. म्हणजे मी आल्यावर माझ्याबरोबर परत तुम्हाला पुढच्या प्रवासाला येता येईल. निलिमा मॅडम असणार आहेत. तर तुम्ही हे करणं गरजेचं आहे. व्हिडिओ झोपायच्या आधी बघायचाच मी जो टाकेल तो. त्यावरच झोप, त्याच्यानंतरच झोप. अर्धा 1 तास लागेल. कधीतरी 2 तासाचा असेल, लागू देत बघा ना. कारण फार महत्वाच्या गोष्टी आहेत. मी काही सगळे व्हिडिओ, मी 4 व्हिडिओ रोज दिवसाला बघते, ते एखादा टाकतीये. योगामुळे आपण मानवाच्या बाह्यदर्शनी रूपाकडून मानवाच्या सत्य स्वरूपाकडे जातो. हे ठीक आहे. चिरकालीन, चिरंतन, शाश्वत, अमर्त्य असतो तो परमोच्च चिरन तत्वाचा अंश असतो. आपल्याला अशा वैश्विक चैतन्याची जाणीव होती की जे म्हणजे वैश्विक शक्ती, वैश्विक आत्मा आणि वैश्विक आत्मचैतन्य, वैश्विक दिव्यत्व, तसेच वैश्विक देवत्व. मी तुम्हाला वैश्विक व्यक्तित्व म्हटलं तुम्हाला. हे सगळं करता करताना आपलं व्यक्तित्व हा इथे आहेच की वैश्विक व्यक्तित्वाचा किंवा विश्व पुरुषाचा आविष्कार आहे आपण. हे जग किंवा त्या विश्व पुरुषाच्या अंतर्गत असणारा आविष्कार आहे. आणि आपल्याला जे काही दिसते, ऐकू येते, अनुभवता येते त्या सगळ्याचे खरं सत्य म्हणजे विश्व पुरुष हेच आहे. म्हणजे विश्व पुरुषच आपण आहोत. हे आपलं सत्य आहे, आपलं रियालिटी आहे. योगामुळे या गोष्टीची देखील जाणीव होते की आपल्या स्वतःचा आत्मा किंवा आपले खरे अस्तित्व हे वैश्विक आत्मा व वैश्विक आत्म चैतन्य यांच्याशी एकत्व पावलेलं आहे. तसेच आपली प्रकृती ही म्हणजे वैश्विक प्रकृतीची एक लीला आहे. म्हणजे नाटक आहे तो, ही आपलं काय आहे सगळी रूप आहे ते नाटक लीला आहे वैश्विक प्रकृतीची. आपण व हे विश्व यांच्या दरम्यान असलेली भिंत हळूहळू अदृश्य व्हायला लागते व नंतर ती पूर्णपणे नाहीशी होते. ही भिंतच आपल्याला आता आपण विरळ विरळ करत आहोत आणि नंतर आपोआप अदृश्य होणार. केव्हा अदृश्य होणार? चेतना वाढवली की भिंत अदृश्य झाली. लक्षात आलं? जेवढ्या आपल्या जाणीवा वाढतील तेवढं तेवढं हे ब्रह्मरंध्र ओपन व्हायला लागेल. तर हे आता उद्या आपण उरलेलं बघायचं. हे मी आता
हे दोन्ही योगाच्या योग्य पद्धती काय वगैरे ते थोडस उद्या बघून मग पूर्णत्वाचा योग काय आहे ते बघू. योगाच्या योग्य पद्धती आपल्याला माहिती आहेत काय? भक्ती योग लिहिलंय त्यांनी, सगळं लिहिलंय. ठीक आहे. तर कोणाला काही शंका असेल तुम्ही विचारू शकता. काही शंका आहे, काही विचारायचं आहे, मी अनम्यूट करते. बघा, विचारा काही शंका असेल तर. आहे का काही शंका, का मी बंद करू?